हाय, नमस्कार मित्रांनो. आज एका नवीन ठिकाणी आपण आलेलो आहोत. खूप दिवसांच्या विश्रांती म्हणजे कामामधली विश्रांती घेऊन आणि आज आपण महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कळसुबाई या ठिकाणी आमची सगळी गँग आलेली आहे. तर एकूणच जवळपास 1.5-2 तासाचा प्रवास आम्ही पायी चालत करून आणि आता या वाटेला लागलेलो आहोत. अगदी ज्या शिड्या लागतात म्हणजे ज्या पायऱ्या आहेत त्या वरतीच आहेत. सह्याद्रीची ही कळसुबाईची अगदी आम्ही वर चढत आलेलो आहोत. आता अभि क्या आगे पुढे जायचंय अजून. इथपर्यंत अर्धा प्रवास झालाय. कसं वाटतंय काय? सुरुवात केले. ओके, मजा घेतो सध्या. हे सगळे वरती जाते. अर्धा रस्ता आतापर्यंत झालेला आहे आणि पुढे असेच आनंद घेत असताना या आजी सुद्धा आहेत या प्रवासात. ही सगळी आमची पोरं. आजी कसं वाटतंय? व्यवस्थित वाटतंय. व्यवस्थित वाटतंय. ही सगळी पोरं आहे आमची आणि वरती चाललोय आम्ही आता. आम्ही आता अगदी शेवटच्या शिडीपर्यंत आहेत. आमचे मित्र मनीष पवार इकडे वरती आहेत. इकडे जयेश कदम, हर्षद दुमाडे आणि हे बघा गाव बघा. इकडे बारी गाव दिसतो. दुसरं ते सगळे गाव आणि जवळपास 2 तास झाले आम्हाला. आता आम्ही पोहोचू थोड्या वेळात. येस, आम्हाला 75 वर्षाच्या आजीने हरवलंय. जाऊया, सोबत राहा, कनेक्ट राहा. हाय मित्रांनो, तर जवळपास 2.5 तासाचा प्रवास करून आम्ही आता ज्या शिड्या आहेत त्या पायऱ्या चढून आणि वर आलोय. थोडंफार बसलो इथे. सगळे मित्र आहेत. थोडीफार शूटिंग सुद्धा म्हणजे फोटोग्राफी वगैरे सुरू आहे. तर खूप छान वाटलंय. महाराष्ट्रातला सगळ्यात उंच शिखर आहे कळसुबाईचं आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही आता आमचे काही मित्र जे आहेत ते वर आता पोहोचलेले आहेत. आम्ही मागे होतो. तर रस्त्याला अशा पद्धतीची ही एक टपरी टाईप म्हणजे दुकानं तुम्हाला स्टॉल बघायला मिळतील. शनिवार रविवारी गर्दी असते. आज गुरुवार आहे. आम्ही गुरुवारी आलोत आणि एकदम निवांत ट्रेक आहे. मित्रांनो, आज गुरुवार आहे तरी पण अगदी म्हणजे शनिवार रविवार सारखी गर्दी नसली तरी सुद्धा अनेक पर्यटक या ठिकाणी कळसुबाईला भेट देत असतात आणि सगळ्यांचे ट्रेक आता झाले. सगळे उतरत आहेत. आम्ही आता वरती जात आहोत. बाकी आता खाली येतात. ही बाई हीच ती दगड. हेच ते किलोमीटर तिने व्हिडिओ मध्ये दाखवलेला. व्हिडिओ पाठ झाला. 40,000 गोप्रो कसा शूट होईल. अश्विनने आणली असं ना ती अशी त्याच्या हातातली पकडायची ती वापरून बघ कसा दिसते तो. तेव्हा अशा पद्धतीचा खडक सगळा लागतो आणि वर जायला अजून पण आम्हाला 1 तास लागेल. पण काय नाही, निवांत जायचं. एकदम जास्त रिस्क पण नाही घ्यायची. यस मित्रांनो, आम्ही आता अगदी ते तिथं समोर दिसतंय अगदी पोहोचलोय आणि हा आनंद सगळ्या बघा. आमचे मित्र एकदम म्हणजे खतरनाक प्रोफेशनल ट्रेकर. इकडे कारवी बघू शकता पूर्ण जंगलावर आणि खूप सुंदर फुलं ही आलेली आहेत आणि खूप वर्षांनी म्हणजे कोरोना नंतरचा आमचा हा ट्रेक आहे. 2019च्या नंतरचा म्हणजे जवळपास 2.5 ते 3 वर्षानंतर आम्ही आलोय. पुढे कळसुबाई हे महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आणि या शिखरावर आम्ही आता थोड्याच वेळामध्ये अगदी पोहोचू. सर्व मित्र ट्रेकिंगचा आनंद घेत असताना अगदी आम्ही सावकाशपणे जातोय. म्हणजे कुठलीही रिस्क नाहीये, काही नाहीये. सर्व शिड्या पार करून आता वरती जाण्यासाठी पुन्हा एकदा एक त्या शिड्यांचा टप्पा पार केला की आम्ही लगेच पोहोचू. तर वरती जाण्यासाठी हा एक थोडा चढाव लागतो. थोडी दमछाक या ठिकाणी होते. अगदी इथून अजून आम्हाला अर्धा तास लागणार आहे. हे सगळं बघू शकता. भारी त्या कसं माहितीये का, एक माणसावर ना 500 रुपये खर्च. गवारीच येते आपल्यावर. कळसुबाई
आणि कळसुबाईवर आम्ही आता पोहोचू जस्ट. कळसुबाईच्या अगदी वर टोकाला आलोय आम्ही. हे खाली नको जाऊ रे. तर आपण कळसुबाई शिखरावर आलेलो आहोत. हे मंदिर एकदम उंचावरचं, महाराष्ट्राचं सगळ्यात उंच शिखर. तरी आजी आम्हाला या ट्रेकिंग मध्ये दिसल्या. आजी नाव काय तुमचं पूर्ण सांगा. यमुना रामनाथ दुबे आणि हा तालुका संगमनेर. तर तुम्हाला किती वय किती आहे तुमचं? वर्ष किती झाले आता? वर्ष बरेच होईल. जवळपास 60च्या वरच असतील ना. जवळजवळ गेले शिवाय. तर एवढ्या म्हणजे याच्यात सुद्धा आजींनी अगदी, आम्ही मागे राहिलो पण त्या पुढे आल्या. म्हणजे हा जोश त्यांचा आहे. तर धन्यवाद आजी, थँक्यू. कसं वाटतंय आल्याबद्दल? व्यवस्थित ना. काय कळसुबाईकडे काय साकडं काय मागणं? काय मागणं नाही, तिच्या मागणं अशी तर भक्कम शक्ती दे, तुझी करीन मी भक्ती. येस, शक्ती जर दिली तर भक्ती करणारे, नाही तर काय करणारी. बरोबर. नसतं वर आणलंच मी कस काय आले असते. बरोबर, मागणं मागायचं नाही, ते देतात बरोबर. हा चालेल. धन्यवाद आजी. धन्यवाद. तर एकदम आपण उंच म्हणजे समुद्र सपाटीपासून जवळपास 1660-64 किलोमीटर आपण वरती आहेत. 46 किलोमीटर तर मीटर सॉरी. आणि हे कळसुबाईचं मंदिर. आता इथे छान वारली पेंटिंग केलंय. सफाल्याचा ग्रुप होता पालघर जिल्ह्यातला, केळवा रोडचा. तर त्यांची चांगली पेंटिंग, मंदिराला एक चांगली सजावट आलेली आहे. कळसुबाईचं हे प्रसन्न मंदिर या ठिकाणी आपण पाहू शकाल. इकडे माकडं पण आहेत, आपले भाऊच आहेत ते. आणि बाकी हे सगळं मंदिराच्या समोर इथे नारळ फोडतात. त्याच्यानंतर इकडे फडकीचे झेंडे आपण बघू शकाल. आणि त्याच्यानंतर इथे एक हे सुद्धा आहे. आणि इथे दादा सुद्धा आहे. तिथे तुम्हाला नारळ भेटेल, त्याच्यानंतर जे पूजेचं सामान आहे, पेढे पण भेटतील. आणि हा समोरचा व्ह्यू खूप चांगला आहे. इथून आपल्याला उतरता येते. आणि आता इथे खाली जर आपण बघितलं ना तर कळसुबाईचं नाव कळसुबाई म्हणून ते लिहिलंय खाली. आपल्याला थोडं खाली जायला लागेल. हे जे इथे बघू शकाल तुम्ही खाली कळसुबाईचं नाव आहे. हे कळसुबाईचं नाव लिहिलंय. आणि हा सगळा ही सिनरी, ग्रीन सिनरी एकदम बघू शकाल. हे आजूबाजूचे किल्ले, आजूबाजूचे डोंगर आणि हे कळसुबाईचं मंदिर. आम्ही आता कळसुबाईवरनं खाली निघालेलो आहोत. आणि सर्व आता जवळपास किती वाजलेले आहेत? 2:15च्या आसपास आम्ही उतरायला सुरुवात केली आहे. कारण जास्त वेळ आम्हाला, कारण इथून आता परत आम्हाला नगरवरनं, इथून म्हणजे घोटी इगतपुरीच्या तिकडनं डायरेक्टली पालघरला जायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही आता उतरायला सुरुवात केली आहे. ही शिडी आणि हा सर्व. चलो बाय बाय कळसुबाई. कळसुबाई शिखर महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर. पण ही ग्रीनरी मात्र इथं आल्यानंतर हे नाव लिहिलेलं आहे. हा सगळा परिसर जर आपण पाहिला ना तर एकदम मनमोहक सगळा परिसर आहे. ही खाली गावं दिसतात, त्या गावांमधनं आम्ही इथपर्यंत आलोय. तर आम्ही आता उतरण्याचा प्रवास सुरू करतोय. तर तुम्ही आमच्या सोबत राहा, कनेक्ट राहा. थँक्यू. कळसुबाईचे जे वरची एकूण शिडी आहे ती उतरल्यानंतर मग आपल्याला असा एक थोडा सपाट भाग दिसेल. ह्या सपाट भागाच्या नंतर मग इथे एक कॅम्पिंगचं आहे. म्हणजे इथं दुकानं वगैरे आहेत, तर तिथे तुम्हाला नाश्ता वगैरे भेटेल. खाली आलो की पाणवठ्यासाठी इथं एक विहीर आपल्याला बघायला मिळते. त्याच्यातलं पाणी अतिशय थंड असतंय. ते पाणी आपण पिण्याचा वापर करू शकतो. अतिशय थंड पाणी आहे. तर ती विहीर तुम्हाला मी दाखवतो. ही सगळी आमची गँग आहे. चलो हर्षद जी, नाश्ता निकालो.
ही विहीर आहे, पाणी एकदम चांगलं स्वच्छ आहे आणि इथे आपण थंड आहे, तर सगळे आराम करतात. आता उतरायला लागलेलो आहोत. 4 वाजलेले आहेत. 6 वाजेचा टार्गेट आहे, पण बघू 7 वाजलं तरी काही हरकत नाही. बघू आता सगळी टीम पाठीमागे राहिले अर्धी. ही वाट याच्यानंतर शिड्याच आहेत, मग त्याच्यानंतर जास्त काही त्रास नाही. तुम्ही सुद्धा एकदा या कळसुबाईला, आम्ही पहिल्यांदाच आलोय. पहिल्यांदाच आलोय. डेंजर काम आहे जरा. कसं वाटतंय? ओके. चला मी आता मोबाईल ठेवतो, नाही तर माझा मस्त होईल. हे खूप छान पद्धतीचं गवत तुम्ही बघू शकता. पालघरवाल्यांना शूटिंग साठी भारी आहे, यायला पाहिजे इकडं. बघा खर्च बिर्च करा. ही खाली गावं दिसतात, तिकडे आपल्याला जायचं आहे. मस्त ऊन पडलाय, इकडे सावली आहे, कारण आपण टॉपला आहेत महाराष्ट्राच्या नंबर 1 शिखरावर. कळसुबाई 1646 मीटर समुद्र सपाटीपासून अंतर. फोटोग्राफी बघा एकदम कॅन्डिड, भाड्याने मिळतील फोटोग्राफर. आमची 1 डे ट्रिपच होती. आम्ही सकाळी 5 वाजता निघालेलो घरून, म्हणजे वाड्यावरून, आणि आता लवकर घरी जायचं आहे. इथून आम्हाला वाड्याला जायचं आहे, तर त्याच्यामुळे आम्ही आता इथून 4 वाजता निघालोय. तर तुम्हाला जर यायचं असेल कळसुबाईला तर जरा पहाटे लवकर या, म्हणजे जास्त दमछाक होणार नाही. येताना खायला सोबत काय काय घेऊन या. वरती टपऱ्या आहेत, पण शनिवार रविवारी जरा जास्त असतात, तर थोड्या कमी आहेत. तर सगळेजण आम्ही उतरतोय. खाली उतरायला लागलेलो आहोत. अशी एक ही साईडला दरी लागते आणि इकडे आपल्याला गावाचा सुंदर नजारा दिसतो. समोर जे एक छानशी पर्वतरांग आहे ती सुद्धा दिसते. आणि इथून चला आता आपण खाली उतरूया. खूप चांगल्या पद्धतीनं ह्या दगडींच्या पायऱ्या या ठिकाणी बनवलेल्या आपल्याला बघायला मिळतात. तर खूप चांगली सोय, म्हणजे चालण्याची जी जास्त दमछाक होते ते कुठेतरी या ठिकाणी थांबते. अशा ह्या दगडी कळसुबाई शिखरावर जात असताना लावलेल्या आहेत. तर त्याचा खूप फायदा होतो चढत असताना आणि उतरत असताना देखील. अशा रस्त्यामध्ये तुम्हाला टपऱ्या किंवा हे स्टॉल दुकानं दिसतील, पण आज आम्ही गुरुवारी आलोय. तुम्ही जर रविवारी आले, शनिवार रविवार किंवा नवरात्रीला मोठी यात्रा असते, तर त्यावेळी तुम्हाला इकडे खूप गर्दीसुद्धा आणि ही दुकानं चालूसुद्धा असतात. तर इकडे जर येत असाल तर म्हणजे निवांत यायचं असेल तर बाकी आठवड्यांमध्ये येता येईल शनिवार रविवार सोडून. पण गर्दी वगैरे जर तर मग ती शनिवार रविवारी जास्त गर्दी असते. आता आम्ही उतरायला लागलेलो आहोत. जवळपास 4:30 वाजलेत आणि हा सगळा समोरचं दृश्य बघून एकदम मन एकदम प्रफुल्लित होऊन जात आहे. जवळपास 1646 मीटर समुद्र सपाटीपासून आपण वर गेलेलो होतो आणि आता आपण तेवढंच उतरण्याचा प्रयत्न करतोय. तर चला तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट राहा. ही सीडी आहे, यावरनं चढायला लागतं. हा संपूर्ण बघितलं तर हा उतार आहे आणि याच्यामध्ये ही सगळ्यात जरा खर थोडी आहे. तर आता हे ट्रेकर्स वस्तीसाठी चाललेले आहेत वरती, ज्यात नाईट कॅम्पिंग करणार आहेत आणि उद्या सकाळी ते निघणार आहेत. तर ही सीडी पण खूप खर आहे, इथे चालताना जरा जपून चालायला लागतं. तर या ठिकाणी येताना चालताना जपून चाला. आणि या ठिकाणी जरा उतार आहे. आमचे मित्र हर्षद उतरलेले आहेत. चला आम्ही उतरतोय. बाय बाय कळसुबाई. कळसुबाईवरनं आम्ही उतरायला लागलोय. आता ही शेवटची सीडी, उतरताना शेवटची आणि चढताना पहिली सीडी आहे. तर साथी आमच्या आहेत हर्षद उमाडे. कसा काय पहिला अनुभव होता कळसुबाईचा, काय वाटतंय? ट्रॅकिंगसाठी एक उत्तम आणि चढण्यासाठी एक उत्तम मार्गदर्शक म्हणून तुम्हाला पुढे कुठल्या चांगल्या प्रकारे तुम्ही पुढे जाऊ शकता.
ट्रॅकिंग मध्ये जास्त तुम्हाला अडथळे या ट्रॅकिंग मध्ये येत नाही. इतर किल्ल्यांमध्ये आणि याच्यामध्ये काय तुम्हाला फरक वगैरे जाणवला काय? इतर किल्ल्यांमध्ये सपोर्टिंगला जसे आता यांनी आपल्याला हे दिलेत लोखंडी सपोर्टसाठी दिलेत, हात पकडता येतो. पण काही ठिकाणी जे काही चांगले किल्ले असून त्यांना एवढी सुविधा नसते. बरोबर. ते चांगले तर या काकू बघू शकता तुम्ही, आमच्या जिथून उतरताना आणि चढताना दमछाक होते. तर तिथं या काकू यांचं हॉटेल पण आहे ना काकू वर, तर ते तिथून लाकडी भारे जे बघा किती कसरतीचं काम आमचा सगळा आदिवासी समाज इथं करतोय आणि या वर्षानुवर्ष करतोय. त्याच्या संपूर्ण हे बारीगाव आणि हे सर्व परिसर, तर बघा एक थरारक दृश्य आपण बघतोय. एवढी मेहनत आमचे लोक करतात, या काकू करतायत इथे. अगदी दररोज हॉटेलचं सामान पण काकू डोक्यावरच ना, सगळं डोक्यावरच वाहतात. तर हा लाकडांचा वारा ते आपण बघितला. पूर्णतः आदिवासी समाज हा निसर्गावर अवलंबून असतो. इथला लाकूड फाटा आणि हा निसर्ग जर कोणी टिकवला असेल तर तो या आदिवासी समाजाने टिकवला आहे. आणि त्याच्यामुळं ह्या सर्व संध्याकाळच्या आणि पूर्ण आता आगोट सगळी आपण लाकूड फाटा गोळा करतो, तशाच त्या काकू ह्या शिडीवरनच उतरताना आपल्याला दिसतात. सुकलेल्या फाट्या, त्याच्यानंतर चुलीवरचं जेवण अनेकांना जेवायला मिळतं. तर फायनली खूप छान आम्हाला सुद्धा वाटलंय हा परिसर बघूनच. म्हणजे ते जे सगळं डोळ्यांनी दिसतं ते मोबाईलमध्ये टिपता येत नाही, परंतु खूप चांगला अनुभव होता. आम्ही निवांत वेळी आलो आणि आमचे 4 मित्र आता चाललेत पुढे, खाली आहेत ते. आम्ही सुद्धा आता उतरू, पायऱ्या आता संपतील आणि मग त्याच्यानंतर पायवाटानेच आपल्याला जावं लागेल. थँक्यू. तर या काकू आता उतरतील. मित्रांनो, एवढी कसरत करायला लागते आज समाज जीवन जगताना. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आम्ही आता उतरत आहोत. आमचे साथीदार थोडे मागे राहिलेले आहेत. सगळी टीम आमची विश्रांती करते. सगळे इकडे कोणी सगळे एकदम बिझी आमचे. तर इथे 2 दुकानं पण आहेत जी चांगला पॉइंटला आहेत. इथे तुम्ही चांगलं लिंबू सरबत आहे, काकडी, सगळे वेफर्स वगैरे आहेत. आणि हे एका बाजूने एक आहे. गुगल पे, फोन पे अवेलेबल आहे इथं. आणि इकडं पण आहे, 2 दुकानं आहेत. आणि ही बाकी सगळे इकडे. कसं वाटलंय? उत्तम. आयुष्यातील सर्वात चांगली ट्रेकिंग. हो. काय नेक्स्ट प्लॅन? नेक्स्ट प्लॅन सध्या तरी नाही, पण कौसुबाई आम्हाला पूर्ण करायचं होतं, ते केलंच. नाही, दुधनीडा मागच्याच महिन्यात जाऊन आलो आम्ही. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. आम्ही 4 वाजता उतरायला सुरुवात केली होती आणि आता बारी गावामध्ये 6 वाजता आम्ही आलोय. शेण आणि कौल हे जुनं आहे, दगडाचं आहे आणि त्याच्यावर कौल आहेत. हे सुद्धा दगडाची घरं. म्हणजे या कलसुबाईच्या पायथ्याला गाव आहे बारी, तर त्यामध्ये अशा पद्धतीची आपल्याला जुनी घरं दगडाची बघायला मिळतात.